वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 61 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 62 क्रमांकाच्या ओव्यांपासून पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या श्लोकांपासून पुढील श्लोकांचं निरूपण करणार आहेत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ध्यान योगावर आरूढ होणाऱ्या मुमुक्षुला ज्या वेगवेगळ्या पायऱ्यांचा टप्पा पार पाडावा लागतो त्याचं एक डोंगराचं रूपक वापरून माऊलींनी ते वर्णन केलं आणि त्या वर्णनातून योगरूढ आणि कर्मरूढ या दोन्ही मार्गांचं माऊलींनी वर्णन केलं। आणि पुढं हाच विषय क्रमशः मांडताना भगवंत काय म्हणतायत ते आपण बघूया। यदाहीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्व नुषज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते। अर्थात संपूर्ण संकल्पांचा परित्याग करणारा पुरुष जेव्हा शब्द आदी विषयांमध्ये किंवा स्नानादी कर्मांच्या फळामध्ये आसक्ती धरत नाही तेव्हा त्याला योगारूढ म्हणतात। माणसाला जीवन जगण्याच्या 2 वेगवेगळ्या मुख्य पद्धती आहेत। एक शरीरकेंद्री जीवन जगणं आणि दुसरं आत्मकेंद्री जीवन जगणं। जर तुम्ही भौतिक किंवा देहकेंद्री जीवन जगत असाल तर या जगण्याला वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये उच्चारलं जातं, ज्याला आपण भौतिक जगत म्हणतो, ज्याला तत्वज्ञानाच्या भाषेत जडवाद म्हणतात, ज्याला आस्तिक नास्तिकाच्या भाषेत नास्तिक असं म्हटलं जातं। अशा पद्धतीचं जीवन जगणं असा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे। आणि दुसरा जीवन जगण्याचा मार्ग आहे जिथं आपण आहोत, जे आपण आहोत ते स्वीकारून, ते जाणून, ते मानून आपण नेमके जिथं आहोत तिथून जगाला बघणं। या 2 जगांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक जग यातलं खरं आहे आणि एक जग यातलं खोटं आहे। पण गमतीची गोष्ट अशी आहे की ज्याला यातलं एक खरं वाटतं त्याला दुसरं खोटं वाटतं, ही एक वास्तवता आहे। आणि म्हणून या 2 मार्गानं जीवन जगणाऱ्यांपैकी खरं जीवन नेमकं कोण जगतोय याचा तटस्थपणे विचार करणं, निर्णय घेणं ही गोष्ट थोडीशी अवघड आहे। कारण जो भौतिक पातळीवरती जीवन जगतो तो आध्यात्मिक पातळीवरचं जीवन पूर्णपणे नाकारतो, त्या प्रकारचं अस्तित्वच तो नाकारतो। जो देह पातळीवर, दैहिक पातळीवर जीवन जगतो तो आत्म्याचं अस्तित्वच मुळात नाकारतो। आणि एकदा अस्तित्वच आत्म्याचं नाकारलं की त्या आत्म्यावर आरूढ होऊन त्याला केंद्रीभूत मानून जीवन जगणं हा विषयच दूरचा राहिला। आणि म्हणून भौतिक पातळीवर, दैहिक पातळीवर, नास्तिक पातळीवर जो जीवन जगतो, जडवाद, इहवाद हाच ज्याच्यासाठी प्रमाण आहे, त्याच्यासाठी आत्मिक सुख, आत्मिक जगत, आध्यात्मिक जगत या सगळ्या गोष्टी निरर्थक, असत्य, खोट्या, भ्रममूलक वाटायला लागतात। अगदी याच्या उलट जो आत्मिक पातळीवर जीवन जगतो, जो स्वतः आत्मसाक्षात्काराला उपलब्ध झालेला आहे, ज्याच्या जीवनाचं केंद्र आत्मरूपता झालेलं आहे, त्याच्यासाठी शरीर, विषय, भौतिक जगत या सगळ्या गोष्टी भ्रममूलक, असत्य, खोट्या अशा प्रकारच्या वाटत असतात। आणि या दोघांमधला जो वाद आहे तो वादही सनातन आहे, जुना आहे, प्राचीन आहे। जुन्या काळापासून या प्रकारचा वाद आपल्याला होत असलेला दिसतो।
आस्तिक नास्तिकवाद असेल, माया ब्रह्मवाद असेल, जडवाद आणि अध्यात्मवाद असेल, भौतिक आणि आत्मिक वाद असेल, ही या द्वंद्वाची, या वादांची वेगवेगळी रूपं, वेगवेगळी नावं आहेत. आणि असं नाहीये की यातला एक विचार मांडणारा वर्ग हा केवळ श्रेष्ठ जागेवर राहिलाय. भेसळही दोन्ही क्षेत्रात आहे आणि शुद्ध लोकही दोन्ही क्षेत्रामध्ये आहेत. आणि त्यामुळं या दोन्ही क्षेत्राबद्दलची एक वैचारिक गुंतागुंत आपल्याला पाहायला सापडते. जी व्यक्ती या दोघांच्या जितका अभ्यास करत आत शिरेल तितकी त्या व्यक्तीची गोंधळाची परिस्थिती वाढत जाण्याची परिस्थिती आहे. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की नास्तिकांमध्येही काही चांगली लोक होऊन गेली की ज्यांनी ईश्वर मानला नाही, ज्यांनी आत्मा मानला नाही, पण तरीसुद्धा ते त्याच अधिकाराचे ठरले जो अधिकार एखाद्या आस्तिकालाही प्राप्त होणार नाही. भगवान गौतम बुद्धांनी ईश्वर नाकारला, जैनांनी एका वेगळ्या मर्यादेत तो स्वीकारला, चार्वाकांनाही ईश्वराचं अस्तित्व अमान्य केलं. पण असं जरी असलं तरी ईश्वर नाकारणाऱ्या नास्तिकवादी लोकांमध्ये सुद्धा आपल्याला एक नैतिक आणि आदर्श जीवन जगणारी लोक दिसतात. भगवान गौतम बुद्धांनी ईश्वर नाकारला असला, देव नाकारला असला तरी बाकी नैतिकता बुद्धांनी पूर्णपणे स्वीकारलेली होती. आत्मशुद्धीचे जे मार्ग आत्मा मानणाऱ्यांनी सांगितले तेच मार्ग भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितले. चार्वाकानं ईश्वराचं अस्तित्व अमान्य केलेलं असलं तरी आपल्या विचारांमधून एक वेगळ्या प्रकारची सामाजिक नैतिकतेची भूमिका चार्वाकांनाही आपल्याला मांडलेली दिसते. आणि म्हणून विचार तुम्ही नास्तिक जरी मांडत असलात तरी तुमच्या त्या नास्तिक विचारांना जर तुमच्या व्यक्तिगत नैतिक आचरणाचं अधिष्ठान असेल तर तुम्ही तो विचार स्वीकारा किंवा न स्वीकारा, तुम्हाला एक वेगळा आदर्श समाजामध्ये प्रस्थापित करता येऊ शकतो. म्हणजे ज्याला आध्यात्मिक लोक नाकारतात ती गोष्ट स्वीकारूनही आपल्या उदात्त आणि उच्च नैतिक आचरणाच्या बळावर, साधनेच्या बळावर तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रातली जी उंची आहे ती गाठू शकता, भले तुम्ही ते क्षेत्र नाकारलेलं असलं तरी. याच्या उलट तुम्ही आत्मा स्वीकारताय, देव स्वीकारताय, पण तुमच्या आचरणामध्ये मात्र नास्तिकता दिसते. तुम्ही ईश्वराचं अस्तित्व स्वीकारताय असं जाणवत असलं तरी ते ईश्वराचं अस्तित्व तुम्ही स्वतःमध्ये मुरवून घेतलेलं अजून नाहीये. तर मग अशी अनैतिकता जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात बाळगत असाल तर तुम्ही अनैतिक आहात, तुम्ही अनादर्श आहात, तुम्ही चुकीचे आहात, असंही आपल्याला चित्र दिसतं. आणि म्हणून तुम्ही कोणत्या क्षेत्राला, केंद्राला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलेलं आहे त्याच्यावर तुमच्या जीवनाची गती, दिशा, विकास हा निश्चित होत असतो. इथं भगवान कृष्ण परमात्मा ज्यांचं वर्णन करतायत तो पुरुष आत्मनिष्ठ जीवन जगणार आहे, आत्मारूढ जीवन जगणार आहे, आत्मा केंद्रीभूत मानून जीवन जगणार आहे. जो मी आहे तो मी जाणून जो जीवन जगतो त्याचं इथं माऊली वर्णन करतायत, भगवंत वर्णन करतायत. ज्यानं सर्व संकल्पांचा त्याग केलेला आहे. संकल्पांचा त्याग याचा अर्थ विषय, वासना, इच्छा, आकांक्षा, मनीषा या सगळ्यांचा ज्यानं त्याग केलेला आहे असा जो पुरुष आहे तो शब्दादी विषयांमध्येही आसक्त होत नाही आणि स्नानादी कर्मांमध्येही तो आसक्त होत नाही, असं इथं भगवंत सांगतायत. दोन महत्वाच्या गोष्टी भगवंतांनी इथं सुचवलेल्या आहेत, शब्दादी विषय आणि स्नानादी कर्म. या दोघातल्या कशातही तो अडकत नाही किंवा गुंतत नाही. विषयांमध्ये शरीर रमतं, स्नानादी कर्मांमध्येही शरीर रमतं. पण विषयांमध्ये शरीर रमत असलं तरी तिथं मनाची भूमिका ही अधिक महत्त्वाची ठरते. विषयांच्या उपभोगामध्ये, विषय वासनेमध्ये मनाची गुंतवणूक महत्त्वाची ठरते.
आणि कर्मादी क्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये मनाची केवळ उपस्थिती महत्वाची ठरते. माऊली सांगतायत की जो खरा परित्यागी पुरुष आहे, ज्यानं परित्याग केलेला आहे, ज्याचं सर्व गोष्टींवर नियंत्रण आहे, जो आत्मनिष्ठता केंद्रीभूत मानून जीवन जगतोय, तो कोणत्याही प्रकारच्या फळामध्ये आसक्ती धरत नाही. आणि जो आसक्ती धरत नाही तो योगारूढ आहे असं समजावं, अशा प्रकारचं वर्णन इथं भगवंत करतायत. आता या श्लोकाचं माऊली काय विवेचन आणि निरूपण करतायत ते आपण बघूयात. माऊली म्हणतायत, तरी जयाचिया इंद्रियाचिया घरा, नाही विषयांचिया येर झारा, जो आत्मबोधाचिया ओवरा प्रौढला असे. अर्थात तरी ज्याच्या इंद्रियांकडे विषयांची येरजार होत नाही व जो आत्मरूप बोधरूपी शय्यागारात निद्रिस्त असतो. माऊलींनी इथं अशा व्यक्तीच्या जीवनाबद्दल, अशा व्यक्तीच्या कर्म प्रवृत्तीबद्दल, अशा व्यक्तीच्या कर्म प्रेरणेबद्दल भाष्य केलेलं आहे, जी व्यक्ती विषयांना त्यागून, विषयांना गौण दुय्यम निषिद्ध मानून आपल्या आत्मस्वरूपावर, आत्मबोधावर केंद्रित होऊन जीवन जगत असते, त्याच लोकांचं इथं वर्णन चाललंय. याच्या विपरीत जीवन जगणारी जी लोक आहेत की ज्यांना विषय हेच जीवनाचं ध्येय वाटतात, त्या लोकांचा आता विषय नाहीये. जे आतल्या दिशेचा प्रवास करणारे आहेत, जे आत्मकेंद्रितता पाहणारे आहेत, तपासणारे आहेत, अशा लोकांचं इथं वर्णन माऊली आपल्याला करताना दिसत आहेत. तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, माऊलीने एक खूप छान पुन्हा रूपक वापरले. ज्याच्या इंद्रियाच्या घरामध्ये नाही विषयांच्या येरझारा, ज्याच्या शरीरामध्ये विषयांच्या येरझारा होत नाहीत, ज्याच्या शरीरामध्ये विषय येत जात नाहीत, विषयांचं येणं जाणं हे तेव्हाच ठरतं जेव्हा त्या विषयांना इंद्रिय खतपाणी घालतात. विषय किती जरी बलवान असले, विषयांमध्ये कितीही प्रबलता असली, विषय मोठमोठ्या योग्यांनाही मातीत घालण्याची, टाकण्याची क्षमता बाळगत असले, तरी सुद्धा विषयांचा एक कमकुवतपणा आहे की ते विषय इंद्रियांनी हाक दिल्याशिवाय येत नाहीत. इंद्रियांची हाक, इंद्रियांची इच्छा ही विषयांच्या येण्याला आणि विषयांच्या बलाढ्य बनण्याला कारणीभूत ठरत असते. ज्याचं मन विषयांना बोलवत नाही, अशा व्यक्तीवर विषय प्रभाव टाकू शकत नाही. ज्याचं मन विषयांपेक्षा इतर कोणत्या तरी श्रेष्ठ गोष्टीत रमलंय, तो विषयांमध्ये रमत नाही. कारण मनाचा एक साधारण स्वभाव आहे, मन चांगलं मिळालं की वाईटाला सोडून टाकतं. हा स्वभाव आहे मनाचा, आणि हा मनाचा चांगला स्वभाव आहे, आणि याच्यामध्ये वाईट काहीच नाही. आणि माणसाचा स्वभाव आहे, चांगलं काही मिळत असलं की वाईट सोडून टाकावं असं वाटतं. काही लोकांना चांगलं मिळालं तर वाईटही सांभाळून ठेवावं असं वाटतं. पण तुम्ही ठेवलेलं चांगलं जर वाईटाला त्यागल्याच्या अटीवर मिळत असेल तर माणूस अनिवार्यपणे, निश्चितपणे वाईटाचा त्याग करतो चांगल्याच्या मोबदल्यात. मग विषयांचं सुख जे इतरांच्या इंद्रियांना सर्वाधिक आवडीचा विषय ठरतं, जे विषय सर्वसामान्यांना अतिप्रिय असतात, असे विषय योगारूढ पुरुषाला का आवडत नाहीत? तर याचं कारण असं आहे की विषयांपासून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कित्येक पटीनं अधिक आनंद देणाऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये ते रमलेले असतात. हेच एकमेव कारण असू शकतं. या कारणाशिवाय दुसरं कोणतेही कारण असू शकत नाही. कारण मन विषयांचा त्याग त्याच अटीवर करतं की त्या विषयांपेक्षा अधिकचं सुख देणारं काहीतरी मनाला भेटलं पाहिजे, आणि ते विषयांपेक्षा अधिकचं सुख मनाला मिळतं ते मनाच्या शांतीमध्ये, मनाच्या एकाग्रतेमध्ये, आत्मरूपतेमध्ये, आत्मनिष्ठेमध्ये, आत्मकेंद्रिततेमध्ये. माऊली तेच सांगतायत की ज्याच्या घरामध्ये विषयांच्या येरझारा चालत नाहीत. का चालत नाहीत? तर जो आत्मबोधाची आवरा पौढला असेल,
गोबरा शब्दाचा अर्थ आहे शय्यागारात, झोपण्याची जागा, इंग्रजीमध्ये ज्याला आपण बेडरूम म्हणतो. जो आत्मबोधाच्या बेडरूम मध्ये, जो आत्मबोधाच्या शय्यागारामध्ये पहुडला असेल, झोपला असेल, जो आत्मानंदामध्ये झोपलाय, जो आत्मरूपतेमध्ये मग्न झालाय. आता खरं तर इथली झोप वेगळी झोप, आपल्याला या झोपेचा अनुभवच नाही. ही झोप ही केवळ झोपलेल्या लोकांना लक्षात यावं याच्याकरता वापरलेला तो शब्द आहे. मुळात हे झोपणं म्हणजे खऱ्या अर्थानं जागृत होणं आहे. कारण होतं काय, विपरीत जगतामध्ये विपरीत शब्द वापरले जातात. भ्रांतीच्या जगामध्ये भ्रांतीलाच सत्य मानलं जातं. मला या संदर्भामध्ये मयसभेची आठवण येते, महाभारतामधल्या मयसभेची. ती मयसभा दाखवण्यासाठी ते विश्वकर्मांनी ती मयसभा मुद्दाम बनवली द्रौपदीच्या आणि पांडवांच्या सांगण्यावर. त्या मयसभेचं रूप असं होतं की जिथं पाणी दिसेल तिथं जमीन असेल, जिथं जमीन दिसेल तिथं पाणी असेल, जिथं भिंत दिसेल तिथं हवा असेल, जिथं हवा दिसते तिथं मध्येच कुठेतरी भिंत असेल. अशी सगळी मयसभेची रचना केल्याचं वर्णन महाभारतात दिसतं. तसं खोट्या जगामध्ये जे खरं आहे ते सगळं खोटं मानलं जातं. भ्रममूलक जे जगत आहे, मायामूलक जे जगत आहे, या मायाधिष्ठित जगतामध्ये जे जे असत्य आहे, जे जे खोटं आहे ते ते सत्य आणि खरं मानलं जातं. आणि जे जे खरं आहे, जे जे सत्य आहे ते सगळं असत्य मानलं जातं. हा साधा नियम आहे. जसं काळ्यांच्या जगामध्ये काळ हेच श्रेष्ठ मानलं जातं आणि प्रकाशाच्या जगामध्ये प्रकाशच श्रेष्ठ मानलं जातं. आणि काळ्यांच्या जगामध्ये, अंधाराच्या जगामध्ये प्रकाशाला निषिद्ध मानलं जातं आणि प्रकाशाच्या जगामध्ये अंधाराला निषिद्ध मानलं जातं. अगदी त्या पद्धतीनं आपण सामान्यपणे ज्या झोपेचा अनुभव घेतो त्या झोपेमध्ये आपण एका वेगळ्या सुखामध्ये असतो. निद्रिस्त अवस्थेमध्ये एक प्रकारची शांती, समाधान आपल्याला मिळत असतं आणि ते शांती, ते समाधान आपल्याला जागृत अवस्थेनंतर मिळत नसतं. पण आपण जे झोपतो, निद्रित अवस्थेत जातो, ती निद्रित अवस्था सापेक्ष आहे. कारण आपल्याला कायमची निद्रित अवस्था आवडणार नाहीये. ती निद्रित अवस्था आपल्याला जागृतीच्या सापेक्ष आवडते. म्हणून माऊलींनी इथं जरी जागृतीचं उदाहरण दिलं, झोपेचं उदाहरण दिलं, तरी सुद्धा ही झोप पुन्हा कधी म्हणजे संपणारी नाही. त्याच्यामधून जागृत होण्याचा उपाय नाही, विषय नाही. पण तरीही माऊलींनी तेच उदाहरण दिलंय. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की या आत्मबोधाच्या झोपेमध्ये, आत्मबोधाच्या निद्रेमध्ये एक प्रकारचा आनंद असतो. ती एक आत्ममग्नता असते. कारण झोप म्हणजे काय, तर आपलं आपल्याशी मिळणं, आपलं आपल्यात मिसळणं म्हणजे झोपणं. झोपेची सोपी व्याख्या अशी आहे की जिथं आपल्या शरीरातलं चैतन्य केवळ अस्तित्वात असतं, बाकीच्या कोणत्याही शाखा, उपद्व्याप, उपाध्या तिथं नसतात. ती जागा म्हणजे झोप. शरीर शांत झालंय, मन शांत झालंय, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय शिथिल झालेली आहेत. तिथं फक्त हृदयाची धडधड, मंद असा श्वासोच्छवास आणि फक्त चैतन्याचं असणं, एवढ्याचाच जिथं संबंध आहे त्याला आपण झोप म्हणतो, त्याला आपण निद्रा म्हणतो. आणि चैतन्याचं ते स्वतःवर अधिष्ठित होणं हेच चैतन्याला एनर्जेटिक बनवतं, चैतन्याला चार्ज करतं. आणि म्हणून पुन्हा ते चैतन्य इतर कामामध्ये लागत असतं. कारण शरीर मृत आहे, शरीर यंत्र आहे. या मृत अशा शरीराला चालवायला किती ताकद लागत असेल? प्रचंड ताकद लागते. एखाद्या मेलेल्या माणसाला एक श्वास घेऊन दाखवायला सांगा, शक्य नाही. पण जितकी वर्ष या शरीराला श्वास घ्यायला लावतं ते चैतन्य असतं. संबंध शरीराची अखंड हालचाल चालू ठेवतं. धमन्या, रक्तवाहिन्या सगळ्यांना कार्यरत ठेवण्याचं कार्य करतं. वेळेत नख वाढतात, वेळेत केस वाढतात, वेळेत वय वाढतं,
शरीरामध्ये कित्येक लाखो पेशी नव्यानं जन्माला येतात, नव्यानं मरतात. हे सगळं ज्याच्या केवळ उपस्थितीनं होतं, त्या चैतन्याची ताकद किती असेल. त्या चैतन्याला झोपेमध्ये थोडीशी विश्रांती मिळते आणि तेवढ्यावरच ते चार्ज होतं. अगदी त्या पद्धतीनं झोप याला आध्यात्मिक क्षेत्रातही एक वेगळं महत्व आहे. जसं वैज्ञानिक क्षेत्रात झोपेला महत्व आहे, तसं आध्यात्मिक क्षेत्रातही आहे. म्हणून माऊलींनी ते झोपेचंच पुन्हा एकदा उदाहरण दिलंय, की माऊली सांगतायत की जो आत्मबोधाच्या ओवरामध्ये, आत्मबोधाच्या शय्यागारामध्ये जो झोपलेला आहे, त्याच्या शरीरात विषयांच्या येरझारा होत नाही. जसं झोपलेल्या माणसाला त्याच्या बाजूला पंचपक्वान्न जरी ठेवले तरी ते खाण्यासाठी तो लाचावणार नाही. उठल्यावर कदाचित खाण्यासाठी तो लाचावेल, पण झोपेत माणूस निर्विषयी झालेला असतो, निर्मोही झालेला असतो. अगदी त्या पद्धतीनं जो आत्मबोधाच्या निद्रेमध्ये निद्रिस्त आहे, त्याला विषयांची येरझार आवडत नाही. त्याच्या शरीरात विषयांची येरझार होत नाही, त्याच्या इंद्रियांच्या घरात विषयांची येरझार होत नाही. जयाचे सुख दुःखाचे मी अंगे, झगटले मानसचे वो नेघे, विषय पासीही आलिया से न रिगे, हे काय म्हणून. अर्थात सुख दुःखाच्या झगड्याने ज्याचे मन जागे होत नाही आणि विषय मूर्तिमंत पुढे येऊन उभे राहिले तरी हे काय आहे याचे त्याला भानही नसते. माऊलींनी झोपेचं उदाहरण या करता दिलंय, कारण पुढं जे जे माऊली वर्णन करतायत ते स्पष्ट होण्यासाठी झोपेचा अनुभव असणं गरजेचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना झोपेचा अनुभव आहे. माऊलींनी तोच अनुभव इथं रूपक म्हणून, दृष्टांत म्हणून वापरलाय. ज्या पद्धतीनं झोपलेल्या माणसाच्या शरीराला विषयांच्या भोगात रस नसतो, कारण इंद्रियांमध्ये रस घेणारं मन तिथं शांत झालेलं असतं. तोच दृष्टांत पुढे ठेवताय. जयाचे सुख दुःखाचे मी अंगे, माऊली सांगतायत सुख दुःखाच्या येण्या जाण्यानं, सुख दुःखाच्या भांडणानं झगटले, सुख दुःखाच्या भांडणानं, झगटले म्हणजे भांडण करणं, सुख दुःखाच्या भांडणामुळं मानसचे वो नेघे, कितीही जरी भांडणं झाली तरी तो झोपेतून उठत नाही. काही लोक खूप गाढ झोपतात. असं म्हणतात की काही लोक इतकं गाढ झोपतात की घराला आग लागली तरी उठणार नाही, एवढं गाढ झोपतात. माऊलींनी त्या गाढ झोपेचं उदाहरण दिले की तो निद्रिस्तच इतका झालेला आहे आणि ती निद्रा आत्मबोधाची आहे. आत्मबोधाच्या निद्रेमध्ये जो निद्रिस्त झालेला आहे त्याला सुखदुःखाच्या भांडणाचा काहीही परिणाम होत नाही. त्याला सुखदुःखही प्रभावित करू शकत नाही. सुखानंही तो प्रभावित होत नाही, दुःखानंही तो प्रभावित होत नाही. सुखानं अधिक सुखावत नाही, दुःखानं अधिक दुखावत नाही. असा जो आहे तो स्थितप्रज्ञ आहे. असा जो आहे तो आत्मबोधामध्ये निमग्न झालेला महापुरुष आहे असं समजा. झगटले मानसचे वो नेघे, किती जरी सुखदुःखाची भांडणं लागली तरी सुद्धा ज्याचं मन निद्रेतून जागृत होऊ इच्छित नाही, जाग होऊ इच्छित नाही, विषय पासीही आलिया से न रिगे, विषय जरी त्याच्या जवळ आले तरी त्याला विषयाचीही आठवण होत नाही. हे काय म्हणून, विषय काय आहेत हेच त्याला त्या अवस्थेमध्ये आठवत नाही. म्हणून त्याला विषय येऊन गेले काय, आले काय, बसले काय आणि नसले काय, काहीही फरक पडत नाही. अशा प्रकारची त्याची अवस्था इथं माऊली स्पष्ट करून सांगतात. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढीनली परिकही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. आता झोपेपेक्षा थोडंसं आणखी मार्मिक, थोडंसं सखोल असं चिंतन आणि विचार माऊली मांडतायत. त्याची इंद्रिय कर्माच्या ठिकाणी गुंतलेली आहेत. अर्थ असा आहे, इंद्रिय कर्माकडे लावली तरी ज्याच्या अंतःकरणात केव्हाही फळाच्या हेतूची जाणीव नसते. याचा अर्थ असा नाही तो झोपेत असला तरी त्याची इंद्रिय काम करत नाही. माणूस झोपलेला असला तरी त्याची इंद्रिय सक्रिय असतात, ती काही मेलेली नसतात. शरीरामधल्या धमन्या कार्यरत असतात, भलेही त्यांचा जो वेग आहे तो मंदावलेला असतो, पण त्याही जागृत असतात. अगदी त्या पद्धतीनं तो आत्मबोधामध्ये रममान राहत असला, आत्मबोधाच्या स्थितीच्या दृष्टीनं तो झोपलेला असला
तरी कर्म मात्र त्याची चालू असतात. इंद्रिय कर्माच्या ठाई, इंद्रिय सगळी कर्माच्या ठिकाणामध्ये वाढिनली परी कही, त्याची इंद्रिय कर्मासाठी वाहिलेली आहेत. त्याची इंद्रिय पूर्णपणे कर्म करण्यासाठी कटिबद्ध आहेत. कर्म करण्यापासून त्याची इंद्रिय कधीही पळवाट काढत नाहीत. कर्म करण्याबाबतीत ते कधीही आळस करत नाहीत. मला आत्मसुख मिळालंय, मला आत्मबोध मिळालाय, आता मला कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही, असं त्या पुरुषाला कधीही वाटत नाही. त्याचं शरीर, त्याची इंद्रिय कर्मामध्ये तितकीच रमलेली असतात जितकी कर्माच्या हेतूमुळं एखाद्याची इंद्रिय कर्मात रमलेली असतात. तो तितक्याच निष्ठेनं, तितक्याच भावनेनं, तितक्याच प्रामाणिकपणे, तितकंच गुंतून कर्म करत असतो. पण असं असलं तरी कर्माच्या ठाई वाढिनली इंद्रिय, इंद्रिय कर्माच्या ठिकाणी वाढलेली आहेत, कर्म करण्यासाठी कटिबद्ध आहेत. परी कही फळ हेतूची चाड नाही, पण फळाच्या हेतूची चाड, त्या कर्मातून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा, अशी इच्छा त्याच्या मनात कदापि निर्माण होत नाही. अंतःकरणी, त्याच्या अंतःकरणात सुद्धा कर्माच्या फळाची इच्छा राहत नाही. कारण मला काहीही नको असं म्हणणाऱ्याच्याही आत काहीतरी त्याला हवं असतं. कधी कधी माणूस एखादी गोष्ट नको म्हणतो तरी सुद्धा त्याला आतून ती गोष्ट थोड्या तरी प्रमाणात हवी असते. आपण एखाद्याच्या घरी जेवायला गेलो की पहिल्यांदा कोणी विचारलं जेवण करणार का, तर सहज स्वाभाविक आपलं उत्तर येतं नको. थोडा आग्रह केला की काही जण तयार होतील, काही जण त्याच्यापेक्षा अधिकचा आग्रह केल्यावर तयार होतील, काही जण थोडंसं तुम्ही जेवण करणार नाही याच्यासाठी काही टोमणे मारले की मग जेवण करते. कोणत्याही कारणानं तुम्ही जेवण केलं याचा अर्थ मनामध्ये कुठंतरी थोडी तरी इच्छा जेवणाची होती. फक्त त्या इच्छेला तितकं प्रेशर मिळत नव्हतं, पुश मिळत नव्हतं. कुणी खूप आग्रह केला मग तुम्ही जेवला. तुम्हाला जर खरंच मुळीच जेवायचं नसेल तर कितीही आग्रह हो, काही हो, तुम्ही जेवण करणार नाही. म्हणून कधी कधी इच्छा असतात, वासना असतात, पण त्या तितक्या आग्रही नसतात, पण आत सुप्त रूपात त्या असतात. आणि त्या सुप्त रूपातून विशिष्ट आग्रहामुळं किंवा इतर प्रक्रियेनं त्या सुप्त गोष्टी जागृत झाल्या की मग माणूस नाही करणार म्हणणाऱ्या गोष्टी करायला लागतो. पण असा जो पुरुष आहे की ज्याला आत्मबोधामध्ये रस निर्माण झालेला आहे, आत्मबोधाच्या शय्येवर जो झोपलेला आहे, त्याला कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी त्याच्या अंतःकरणातच फळाच्या हेतूची चाड नसते, इच्छा नसते, प्रेम नसते, आपुलकी नसते. त्याच्या अंतःकरणातच कर्माच्या फळाची इच्छा नसल्यामुळं कितीही प्रयत्न केला तरी कर्म करण्यातून काहीतरी मिळावं असं त्याला वाटत नाही. हा विषय गुंतागुंतीचा आहे. कर्मफळाची त्याची इच्छा नाहीये, पण तरी त्याला कर्माचं फळ भोगावं लागते. तो भोगतो, वाट्याला आलेलं कर्माचं फळ तो भोगतो, पण इच्छा न ठेवता भोगतो. तो आलेलं कर्माचं फळही एक कर्म प्रक्रिया म्हणून भोगतो. आणि म्हणून कर्माच्या प्रक्रियेमध्ये, कर्माच्या बंधनामध्ये तो कोणत्याही प्रकारे अडकत नाही. कारण त्याच्या अंतःकरणातूनच कर्माच्या फळाची इच्छा मरून गेलेली असते, नष्ट होऊन गेलेली असते. असतेनी देही देहे ए तुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळख येतो. अर्थात जागृतीत देह व्यापार करीत आहे असे जरी दिसले तरी तो जागेपणीच जणू निद्रिस्तासारखा उदासीन असतो. त्यालाच खरा योग साध्य झाला असे तू समज. असतेने देहे येतुला, तो शरीरामध्येच असतो, सामान्यांसारखाच तो शरीरात असल्यासारखा दिसतो, भासतो. शरीराच्या प्रक्रियेत तो जागा आहे असंही वाटतं. जो चेतूची दिसे निदेला, चेतूची शब्दाचा अर्थ आहे जागा असूनही दिसे निदेला. शरीराच्या बाबतीत तो जागृत आहे असं वाटत असलं तरी शरीराच्या बाबतीत तो झोपलेला आहे.
तुकोबरायांनी एका अभंगामध्ये माऊलींच्या या ओवीचा अर्थ उलगडेल असं विवेचन निरूपण अशी रचना केलेली आहे. प्रेत रूप झाला शरीराचा भाव, लक्षी येला ठाव स्मशानीचा. एखादं प्रेत जसं असतं, ते प्रेत पूर्णपणे झोपलेलं असतं. ते प्रेत ज्याचं आहे, ती व्यक्ती जेव्हा जिवंत होती तेव्हा त्या व्यक्तीला जेवण आवडत होतं, तेव्हा त्या व्यक्तीला संगीत आवडत होतं, तेव्हा त्या व्यक्तीला पैसा आवडत होता, तेव्हा त्या व्यक्तीला अन्य काही गोष्टी आवडत होत्या. पण एकदा ती व्यक्ती प्रेत झाली की त्या व्यक्तीच्या पुढं पैशाची बंडल ठेवा, चविष्ट पदार्थ ठेवा, सुमधुर संगीत ऐकवा, त्या कशानंही ते प्रेत बाधित होत नाही, प्रलोभित होत नाही. का तर त्या प्रेताचा शरीराबद्दलचा भावच मेलेला आहे, संपलेला आहे. अगदी असाच भाव जिवंतपणी ज्याला घेता आला, माऊली त्या तुकोबराय त्यांचं वर्णन करतायत. प्रेत रूप झाला शरीराचा भाव, शरीराबद्दलचा भाव प्रेत रूप झाला. शरीर जणू काही प्रेत आहे अशी भावना ज्याची झाली. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो, ज्याचं जीवनाच्या जगण्याचं केंद्र आत्मा बनलेलं आहे, त्याच्यासाठी शरीर प्रेतासारखं आहे. आणि ज्याच्यासाठी शरीर आत्मा बनलेलं आहे, त्याच्यासाठी आत्मा प्रेतरूप आहे, अस्तित्व शून्य, अस्तित्वहीन आहे. म्हणून या दोन पैकी तुम्ही कोणत्या अस्तित्वाला केंद्रीभूत मानून जीवन जगता, याच्यावर तुमची प्रगती अवलंबून आहे. माऊली म्हणतायत, तो चेतूची दिसे निदेला, तो शरीराच्या बाबतीत जागृत दिसतो, तो डोळ्यानं बघतो, तो कानानं ऐकतो, तो तोंडानं बोलतो, तो हातानं हालचाल करतो, पण आतून तो शरीराच्या बाबतीत निद्रिस्त आहे. शरीरानं केलेल्या कोणत्याही कर्माच्या फळानं बाधित होत नसल्यामुळं त्याचं कर्म हे केवळ मृत अशा शरीराकडून घडल्यासारखं ते कर्म असतं. ही आत्मिक मरणाची, एक शारीरिक मरणाची जी भावना आहे, ही भावना अतिशय महत्वाची. आत्मिक दृष्ट्या या देहाच्या मरण्याला खूप मोठा अर्थ आहे. जिथं माया पूर्णपणे नाकारली गेलेली आहे, जिथं प्रकृती पूर्णपणे शून्य झालेली आहे, उदासीन झालेली आहे, निष्क्रिय न्यूट्रल झालेली आहे, आणि जिथं आत्मतत्वच केंद्रीभूत बनलेलं आहे, तोच योगारूढ भला ओळखतो, त्यालाच योग रूढ पुरुष आहे असं तू समज, असं तू ओळख, असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. यावर अर्जुन काय म्हणतो ते माऊली सांगतायत. ते तर अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणे दिली. अर्थात ते ऐकून अर्जुन देवास म्हणतो, हे अनंता, ह्याचे मला मोठे नवल वाटते, तर त्या योग्याला अशी योग्यता कोण देतो ते सांग. कारण ही योग्यता किती श्रेष्ठ आहे. या शरीराला जिवंतपणी प्रेताचा अनुभव येणं, याच्या एवढा श्रेष्ठ अनुभव अजून दुसरा कोणता असू शकतो. शरीरानं केलेल्या कोणत्याही कर्माची बाधा शरीराला लागत नाही. जो करतोय त्यालाच त्याच्या फळाची बाधा होत नाही. ती किती श्रेष्ठ अवस्था, किती अद्भुत अनुभव असेल. त्या अनुभवाचं अर्जुनाला कुतूहल वाटतं की तो कर्म करतोय, पण कर्माची बाधा त्याला होत नाही. शरीर त्याचं क्रिया करतंय, पण तरीही शरीराच्या पातळीवर तो झोपलेला आहे. अशा पुरुषाला तो जो अनुभव मिळतो, त्याला जी योग्यता मिळते, त्याला ते जे अधिकार मिळतात, त्याला जो आत्मानंद मिळतो, तो आत्मानंद त्याला कोण देत असेल, असा एक सहज स्वाभाविक प्रश्न अर्जुनाच्या मनात आला. खरं तर हा प्रश्न पुन्हा बिटवीन द लाईन्स आलाय, कारण भगवंताचंच बोलणं सलग सुरू आहे. पण भगवंताच्या 2 श्लोकांच्या मध्ये अर्जुनानं काय विचार केला असेल हे भगवंतानं जाणलेलं आहे. कारण भगवान कृष्ण परमात्मा हा अंतरात्मा आहे. तो तुमच्या आमच्या सगळ्यांचा अंतरात्मा आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आत तो आहे. तुम्ही काय विचार करताय, कसा विचार करताय, कधी विचार करताय, कुठं विचार करताय, किती विचार करताय, सगळं त्याला त्याच वेळी कळतं. जितकं तुम्ही तुम्हाला जाणत नाही,
त्यापेक्षा तो तुम्हाला जाणतो. तुम्हाला तुम्ही याच जन्मात परिपूर्णपणे जाणत नाही, तो तुम्हाला प्रत्येक जन्मातल्या तुम्हाला जाणतो. इतकंच नाही, पुढच्याही तुमच्या जन्माबद्दल तो सगळं तुम्हाला जाणतो. अशा अंतरात्म्याला काय कळणार नाही. अर्जुन जे काही बोलतोय, अर्जुन जे काही विचारतोय, ते अर्जुनाच्या मनात आलंय. अर्जुनानं ते बोलून दाखवलेलं नाहीये. अर्जुनाची ही जी शंका आहे, हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे, हा अर्जुनानं गीतेत विचारलेला नाहीये, पण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी क्रमांक 66 मध्ये 6व्या अध्यायातला तो प्रश्न टाकलाय. का टाकला? तर भगवंतानं जे 2 श्लोक उच्चारले, त्या 2 श्लोकामधला अनुबंध लावताना ज्ञानोबारायांना हे सापडलं की भगवंतानं या श्लोकानंतर हा श्लोक उच्चारला, याचा अर्थ या 2 श्लोकांच्या मध्ये अर्जुनाच्या मनात जे आलंय ते भगवंतानं ओळखलं होतं, म्हणून त्याच्या मनात जे आलंय त्या दिशेनं भगवंतानं आपलं निरूपण ठेवलेलं आहे. आणि ती जी अर्जुनाच्या मनातली भावना आहे ती अधिक गडद करणं, अधिक स्पष्ट करणं, अधिक उलगडून दाखवणं त्या भावनेला, त्याची आवश्यकता माऊलींना वाटली. म्हणून माऊलींनी तो प्रश्न अर्जुनाच्या तोंडी इथं टाकलाय. ते अर्जुन म्हणे अनंता. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अनंता, हे परमात्म्या, हे श्रीकृष्णा, हे मज विस्मो बहु ऐकता. हे तुझं जे बोलणं मी ऐकतोय, हे ऐकून मला आश्चर्य वाटायला लागलं, अत्यंत चकित झालोय मी. सांगे तया ऐसी योग्यता कवनी दिजे. त्या योगारूढ पुरुषाला योगारूढ होण्याची ती पात्रता, ते सामर्थ्य कुणी दिलं ते मला सांग. आता याला खूप सुंदर असं उत्तर भगवंत देत आहेत. बुद्ध रे दात्मनात्मानम नात्मानम वसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. अर्थात आपला उद्धार आपणच करावा, आपला नाश आपण केव्हाही करू नये, कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रू आहे. भगवंताने दिलेलं खूप सुंदर असं उत्तर आहे. भगवंतानं पुढच्या श्लोकात थोडंसं आपल्या विवेचनाला थोडासा बगल दिलेला आहे, थोडं वळण दिलेलं आहे. इथं भगवंत म्हणतायत की योगारूढ पुरुषाला ही जी अवस्था प्राप्त होते, ती अवस्था प्राप्त होण्याचं कारण असं आहे की आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो. ही योगारूढ पुरुषाला प्राप्त झालेली अवस्था त्यानं स्वतःसाठी प्राप्त करून घेतलेली आहे. आपला नाश आपण केव्हाही करू नये, आपला उद्धार आपल्यालाच करायला हवा. आपल्याच हातानं आपण आपलं नुकसान करून घेऊ नये, कारण आपणच आपला बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत. खूप सुंदर विचार आहे. मी जेव्हा सार्त्र वाचत होतो तेव्हा सार्त्रनं बरंच याच्या जवळपासचं विवेचन केलं. सार्त्र हा पूर्णपणे नास्तिक विचारवंत होता, नास्तिक मताचा होता. पण एक गोष्ट त्यानं अशी सांगितली की तुम्ही आयुष्यात जे काही करता त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असता, पण माणूस आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकत असतो. ती जबाबदारी दुसऱ्यांवर टाकण्याची माणसाला सवय असते. कधी गंमत म्हणून टाकत असेल तर हरकत नाही, पण गांभीर्यानं जो प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यांना जबाबदार मानतो. काही लोक परिस्थितीला दोष देतात, काही जण घराला जबाबदार धरतात, काही जण आई वडिलांना जबाबदार धरतात, काही जण आपल्या आर्थिक वगैरे परिस्थितीला जबाबदार ठरवतात, काही जण त्या वेळेला त्याच्यासाठी जबाबदार ठरवतात. पण सार्त्रही असं म्हणतो की तुम्ही जे काही आहात त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. तुमच्या जीवनाच्या संदर्भातले जे निर्णय तुम्ही घेता ते निर्णय तुम्ही स्वतः घेतलेले आहात. आणि माणसाच्या जीवनात सगळ्यात मोठी भीती याच गोष्टीची आहे की माझ्या प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे. आणि प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव असते. आतून प्रत्येकाला माहीत असतं की मी जे काही आहे ते मी निवडल्यामुळं आहे. तुम्ही कितीही ते दुसऱ्यावर जरी ढकललं तरी सत्यता हीच आहे की शेवटी ते तुम्हालाच भोगावं लागणार आहे. आणि तुम्हालाच भोगावं लागत असल्यामुळं तुम्ही जे काही आहात ते तुम्ही तुमच्यामुळं आहात हे सत्य आधी स्वीकारा. तुमचा उद्धार झाला असेल तर तो तुमच्यामुळे झाला, दुसरा तुमचा उद्धार करू शकणार नाही. आणि
तुमचं वाटोळं झालं, तुमचं अहित झालं, तर तेही दुसऱ्यामुळे नाही, तेही तुम्ही तुमचंच केलंय असं समजा. भगवंत तेच आपल्या भाषेमध्ये सांगतात. आपला उद्धारही आपणच करू शकतो आणि आपलं नुकसानही आपणच करू शकतो. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र आहोत. म्हणजे आत्माच मित्र आहे, आत्माच शत्रू आहे. जो आहे तो आत्माच आहे, आत्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि जे करतो त्याला आत्माच जबाबदार आहे. आणि आत्मा म्हणजे मी. म्हणून आपणच आपले शत्रू, आपणच आपले मित्र, आपल्यालाच आपलं हित करून घ्यायचं आहे. म्हणून योगारूढ पुरुषाला जे मिळालंय, त्याला जी पात्रता प्राप्त झालेली आहे, ती पात्रता त्याला इतर कुणी दिलेली नाही. कारण इथं अस्तित्वातच नाही. म्हणून मी नास्तिकांना का मांडतो किंवा नास्तिकांच्याही विचारांना का विचारात घेतो, तर नास्तिकता ही एका अर्थानं आस्तिकताच आहे. कारण आहे हे नाहीच्या परिप्रेक्षातच म्हटलं जातं. जे फक्त आहे त्याला आहे म्हणणं ही चुकीचं आहे. थोडासा शाब्दिक गुंता आहे, तर थोडी गंभीर, अतिशय खोल अशी ही बाब आहे. जे आहे, कायम आहे, त्याला आहे म्हणण्याची गरज नाही. आहेला आहे म्हटलं जातं कारण नाहीच्या परिप्रेक्षात आहेचा विचार करायचा असतो. म्हणून काही जण देव नाही म्हणतात म्हणून देव आहे म्हणावं लागतं. मुळात देव आहे म्हणण्याची गरज नाही, म्हणून नास्तिकांमुळे देव आहे असं म्हणावं लागतं. थोडासा खोलात गेल्यावर हा विचार कळेल, पण ही गोष्ट सत्य आहे की देव आहे म्हणण्याची गरज नाही. जे आहे ते आहेच. म्हणून मी म्हणतो की नास्तिकही एका अर्थानं आस्तिक आहेत आणि आस्तिकही एका अर्थानं नास्तिक आहेत. असो, त्या खोलात आपल्याला जायचं नाही. पण एवढी गोष्ट मात्र आहे की जो आहे, जे आहे ते ब्रह्मतत्व, आत्मतत्व एकमेव आहे. आणि त्या आत्मतत्वावर पोहोचणाराही तोच, पोहोचवणाराही तोच आणि पोहोचण्याची प्रक्रियाही तोच. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत नाहीये, कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये. म्हणून माऊली म्हणतायत, म्हणून भगवंत म्हणतायत की तोच त्याचा उद्धार करताय. माऊली याचं काय वर्णन करतायत बघूया. माऊलींनी आपला विवेचनाचा ओघ पुढं सुरू ठेवलाय. तव हासोने श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती ये. अर्थात देव हसून म्हणाले, तुझ्या बोलण्याचे मात्र नवल वाटते मला, कारण अशा अद्वैत स्थितीत कोण कुणाला काय देणार. योगारूढ पुरुष हा अद्वैत अवस्थेला प्राप्त झालेला पुरुष आहे. जो मी आहे तोच ब्रह्म आहे, आणि जो ब्रह्म आहे तोच या सबंध ब्रह्मांडात भरून उरलेला आहे. ती एक चैतन्यमय ऊर्जा आहे. त्या ऊर्जेशी जो एकरूप झाला तो सबंध ब्रह्मांडाशी एकरूप झाला. पाण्याचा थेंब समुद्रात पडला की तो समुद्रमय झाला. तसं जो ब्रह्मनिष्ठ झाला तो विश्वमय झाला. पिंडी ते ब्रह्मांडी, अणुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. हा जो आत्मानुभव आहे तो हाच आहे की जो आत्मनिष्ठ झाला, जो ब्रह्मनिष्ठ झाला तोच सर्व काही झाला. मिळवणाराही तोच झाला, ज्याला त्यानं मिळवलंय तोही तोच झाला, आणि मिळवण्याची जी प्रक्रिया आहे तोही तोच झाला, आणि मिळाल्यावर जे काही घडतंय त्या तोही तोच झाला. सगळं त्याच, सगळ्या त्याच्याच लीला आहेत. इथं करणारा कर्ता, भोगणारा भोगता, कर्म, या सगळ्या गोष्टी एक झालेल्या आहेत. म्हणून माऊली म्हणतायत, मग हसोनी श्रीकृष्ण म्हणे, मग श्रीकृष्ण परमात्मा हसले, तुझे नवल ना हे बोलले. अर्जुना, तुझं बोलणं हे आश्चर्यचकित करणार आहे. कवनासी काय दिजेल कवने. इथं कुणी कुणाला काय द्यायचं. कारण इथं ज्याला कुणी म्हटलंय तो जीवात्माही ब्रह्मच झालेला आहे. कुणाला जे ब्रह्माबद्दल बोलले तोही तोच झालेला आहे.
आणि देण्याची प्रक्रिया ही तोच झालेला आहे. कवणासी काय दिजेल कवणे, कुणी कुणाला काय द्यावं. अद्वैतीय अद्वैत परिस्थितीमध्ये कुणीही कुणाला काहीही देऊ शकत नाही, कारण इथं देणारा घेणारा आणि देण्या घेण्याची प्रक्रिया हे एकच आहे. जसं पाण्याच्या लाटा वेगवेगळा आकार धारण करतात किंवा वेगवेगळ्या आकाराच्या माठात किंवा भांड्यात पाणी एकच असतं. पाण्याचाच सगळा आकार आहे, पाण्याचाच सगळा खेळ आहे. जो पाण्याशी एकरूप झाला तो आकारानं कधीही बाधित होत नाही. म्हणून तिथं देणाराही तोच, घेणाराही तोच आणि देण्याची प्रक्रियाही तोच. पै व्यामोहाची येशे जे, बळिया अविद्या निद्रित होई जे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा. अर्थात भ्रांतिरूप शय्येवर जेव्हा गाढ अज्ञानाने हा निद्रिस्त असतो, तेव्हा तो जन्म मृत्यूची दुष्ट स्वप्ने भोगतो. माऊली याच्या उलट वर्णन करतायत. आतापर्यंत जो आत्मज्ञानामध्ये झोपलेला आहे त्याचं वर्णन होतं. आता व्यामोहाची शेजे, आता वेगळी शेज, वेगळ्या बेडरूमचं वर्णन माऊली करतायत, वेगळ्या शय्यागाराचं वर्णन माऊली करतायत. व्यामोहाची शेजे, व्यामोहाची शेजे म्हणजे भ्रांतीच्या पलंगावर जो भ्रमाच्या, भ्रांतीच्या, अज्ञानाच्या, अविद्येच्या, मोहाच्या, मायेच्या, प्रकृतीच्या शय्येवर झोपलेला आहे. बळिया अविद्या निद्रितू होईजे, बलवान अशा, बळिया ताकदवान सामर्थ्यवान अशा अविद्येच्या निद्रेत जो झोपलेला आहे. अविद्येची सुद्धा एक ताकद असते. तर अविद्येत ताकद नसते, पण ताकद नसलेल्या गोष्टीतही कधी कधी ताकद येते. त्या गोष्टीला अनावश्यक महत्व दिलं की. म्हणून अविद्या जी बलवंत आहे तिच्यामध्ये जो झोपलेला आहे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा, केवळ भ्रमामुळं त्याला जन्म मृत्यूचं स्वप्न भासत असतं. पाठी अवसात येचे वो, ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. अर्थात नंतर अकस्मात जागा झाल्यावर ती सर्वच स्वप्ने खोटी ठरून आपल्या नित्य सद्भावाचा अमर आहो असा आपल्याच ठिकाणी त्याला प्रत्यय येतो. माऊलीने खूप सुंदर उदाहरण दिले आणि अध्यात्मामध्ये अनेक ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे. का दिलंय? सगळ्या लोकांच्या नित्य परिचयाचं उदाहरण आहे म्हणून माऊलीने ते उदाहरण दिले. अध्यात्मवाद्यांनी अनेकांनी हे उदाहरण दिले. झोपेमध्ये एक व्यक्ती स्वप्न बघते, स्वप्नामध्ये त्याला सुखदुःखाचा भास होतो. जागृत अवस्थेत आल्यानंतर ती सगळी स्वप्न संपून जातात. अगदी त्या पद्धतीनं माऊली सांगतायत, पाठी अवसात येचे वो, तो झोपलेला माणूस जो भ्रमात झोपलाय किंवा साध्या झोपेमध्ये एखादं स्वप्न बघितल्यावर जागृत अवस्थेत आल्यावर स्वप्नात दिसलेल्या सगळ्या गोष्टी आपोआप नष्ट होतात. त्या पद्धतीनं ज्याला जन्म मृत्यूचा भास झोपेमुळे जाणवत होता, जागृत अवस्थेत आल्यावर, आत्मानंदात मग्न झाल्यावर, आपल्या मूळ रूपात आल्यावर, बेशुद्धावस्था सोडल्यावर, अविद्या सोडून विद्या ग्रहण केल्यानंतर, अज्ञान सोडून ज्ञान धारण केल्यानंतर आपोआपच त्याचं जन्म मरण संपतं. आपोआपच त्याचं आकारावरचं लक्ष हटतं. जो आकाराकडे बघतो तो त्या निराकाराकडला दुर्लक्षित करतो. ज्याला निराकार जे आहे त्याच्यावर ज्याचं लक्ष बसलं, ते ज्याचं केंद्र बनलं, मग त्याला आकार दिसत नसतो. म्हणून ते अवघेची होय वावं, अगदी त्या पद्धतीनं जागृत झाल्यावर सगळंच वावं वाटावं, खोटं वाटावं, मिथ्या वाटावं. ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपण पाची. मग झोपेतून उठून जो भाव त्याला जागृत त्याच्यात झालाय, तो भावही त्याचाच आहे ज्याला भ्रमाचा भाव होता. वेगळा कोणी इथं आलेलाच नाहीये. आणि जन्म मृत्यूचा जो भास होत होता तोही त्याच्या अज्ञानामुळे, निद्रेमुळे होत होता. म्हणून आपणची आपण या घातू किजतू असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. अर्थात म्हणून धनंजया खोट्या देहाचा अभिमान धरून
मनुष्य आपणच आपल्या घातास कारण होतो. तुमचं नुकसानही कुणी दुसरा करत नाही, तुमचा फायदाही दुसरा कोणी करत नाही, तुमचा उद्धारही तुम्हीच करता, तुमचं नुकसान तुमचं अहितही तुम्ही स्वतःच करता. मग आपलं अहित कोण कधी कसा करतो माऊली त्याचं वर्णन करतायत. म्हणून आपणची आपण या, तो आपणच आपल्याला घातू किजतू असे धनंजय आहे. धनंजय आहे अर्जुना, तो स्वतःच स्वतःचा घात करतो, आपणच आपला घात करतो. चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमानात. नाथिलिया म्हणजे खोट्या खोट्या अशा देहाभिमानाला खरं मानून त्याच्यात लक्ष देऊन त्याच्यात चित्त देऊन तो आपणच आपला घात करून घेतो. जी गोष्ट माझी नाही ती माझी मानली की जी गोष्ट माझी आहे ती गोष्ट दुरावते. जो आत्मा नाकारतो तो शरीर स्वीकारतो. मग शरीर जो स्वीकारतो मग त्याला आपसुकच शरीराबरोबरचं सगळं स्वीकारावं लागतं. शरीर मरणार आहे तर त्याला मरावं लागतं. मेलेल्या शरीराला पुन्हा जन्म आहे म्हणून त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. शरीर केंद्री जीवन जगतो, तो सूक्ष्म शरीर बाळगतो. कारण सूक्ष्म शरीर म्हणजे शरीरावर प्रेम असल्याचं लक्षण आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे विषय वासना असल्याचं लक्षण आहे. म्हणून जो विषय वासना बाळगतो, जो शरीराला मी मानतो, त्याचं सूक्ष्म शरीर अबाधित राहतं म्हणून तो जन्म मरणाचे फेरे भोगतो. जो या शरीराला मी मानतच नाही, जो आत्म्यालाच मी मानतो, मग त्या आत्म्याला पुन्हा जन्म नसल्यामुळं तोही जन्म मरण रहित होतो. जसं तुम्ही आपल्या मुलाला माझं मूल मानलं की त्याचं सुख दुःख तुमचं होतं. तुम्ही त्याला माझा मानणं सोडून दिलं की त्याचं सुख दुःख तुमचं राहत नाही. अगदी त्या पद्धतीनं या शरीराला तुम्ही माझं मानाल तर या शरीराच्या जन्म मरणाला तुम्ही माझं म्हणून भोगाल. तुम्ही शरीराला माझं नाही असं मानाल तर तुम्हीही शरीराच्या पलीकडं असलेल्या मूळ आत्म्याच्या स्थितीतलं जीवन जगाल किंवा त्या अवस्थेचा स्थितीचा अनुभव घ्याल. अर्थात तुम्ही अमर व्हाल. पण असं न करता सामान्य जीव आपणच आपला घात करतो आणि नको त्या खोट्या भ्रममूलक देहाच्या अहंकारामध्ये स्वतःला गुंतवून घेतो, म्हणून तो दुःख भोगतो. अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्या आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.